नाशिकच्या येवल्यात एका शेतकऱ्यानं आधुनिक उपायांचा अवलंब केलाय। 1 एकर पेरूच्या बागेवर क्रॉप कव्हर लावण्याचा प्रयोग केला, त्यामुळे झाडांवर थेट उन्हाचा परिणाम कमी होत असून तापमान नियंत्रणात राहत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वारा पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाली, यामुळे पीक एका रात्री जमीनदोस्त झालं। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। पुण्याच्या आंबेगावातील देवगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसलाय। या पावसामुळे शेतीमालासह घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्याच्या वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचं मका पीक जमीनदोस्त झालंय। शेतकरी संकटात सापडला। धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे 8,000 हेक्टर पिकांना फटका बसलाय। जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। सर्वाधिक नुकसान कांदा, मका, गहू या पिकांचं झालंय, त्यामुळे पंचनामे करून तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। सलग 2 दिवस सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील तब्बल 15 गावांमधील पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला। कापणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं कष्ट वाया गेलं।